मित्रांनो, माझी गर्लफ्रेंड कधी कधी एवढा ओव्हर थिंकिंग करते ना, की मी रिप्लाय थोडा उशिरा दिला तरी ती लगेच विचार करते की तू बदललास का, कुणाशी बोलतोस का. आणि खरं सांगू का, आधी मला तिचं हसू आवडायचं, आता तिचा जास्त विचार करणं मला काळजी देतं. आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल कधी, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा स्वतः आपणच एखादा छोटा थॉट आणि मग त्यावर विचारांच्या लाटा, यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. मागच्या ब्लॉगमध्ये आपण बोललो होतो लोनलीनेस बद्दल, आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की लोनलीनेस आणि ओव्हर थिंकिंग हे दोघंही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. जेव्हा माणूस एकटा वाटतो तेव्हा त्याचं मन रिकामं राहत नाही, ते विचार निर्माण करतं आणि मग त्याच विचारांवर विचार करत राहतं. ते विचार थांबत नाहीत, जणू जुन्या गाण्याचा कॅसेट अडकला आहे आणि तोच ट्रॅक रिपीट होत राहतो. मित्रांनो, सायकोलॉजी सांगते ओव्हर थिंकिंग म्हणजे कंट्रोल नसलेल्या थॉटचा लूप. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याऐवजी तो थॉट परत परत रिप्ले करतो. त्यानं असं का म्हटलं, किंवा ती माझ्यावर रागावली असेल का, मी चुकीचं केलं का. आणि हा विचार हळूहळू एन्झायटी, स्ट्रेस आणि इमोशनल डिस्टन्स तयार करतो. असं वाटतं की रिलेशनशिप खराब होते, पण खरं म्हणजे मन थकलेलं असतं. उदाहरणार्थ, त्या मुलीचा विचार करा जे प्रेम करते पण इन्सिक्युअर आहे. ती ओव्हर थिंकिंग करते कारण तिचं मन लोनली आहे. ती गप्प बसते पण आतून हजार प्रश्न विचारते. हे कोणत्याही नात्यात होऊ शकतं. जेव्हा कम्युनिकेशन कमी आहेत आणि इमॅजिनेशन जास्त वाढतं. तर हे थांबवायचं कसं? पहिलं तर अवेअरनेस. मी जास्त विचार का करते हे स्वतःला विचारा. दुसरं म्हणजे जर्नल लिहा, मनातलं कागदावर उतरवा. आणि तिसरं म्हणजे मन व्यस्त ठेवा, ऍक्टिव्हिटीज, हॉबीज आणि फ्रेंड सोबत वेळ घालवा. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग म्हणजे प्रेमाची कमतरता नाही, तर स्वतःवर विश्वासाची कमतरता आहे. लोनलीनेस मनातली जागा रिकामी करते आणि ओव्हर थिंकिंग त्या जागेवर विचारांची गर्दी भरते. त्या गर्दीतून बाहेर पडायचं असेल तर शांत राहणं नव्हे, तर स्वतःशी प्रामाणिक राहणारे शिकायला हवं. जर तुम्हालाही अनुभव आला असेल किंवा तुम्ही कोणाला अशा फेजमधून जाताना पाहिलं असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता थॉट सर्वात जास्त ओव्हर थिंकिंग करायला लावतं. आणि अशाच मनातल्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर माइंड मॅटर्स मराठीला फॉलो करा.